ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. प्राथमिक आरोग्य वासिंद इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न. प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंद इथं स्वस्थ नारी अभियान अंतर्गत सर्व गरोदर माता ज्यांना बीपी शुगर आहे अशा महिला तसेच 0 ते 6 वर्षापर्यंतची कमी वजनाची बालकं व मोतीबिंदू असलेल्या महिला यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या प्रदेश महिला अध्यक्षा सौ विद्याताई वेखंडे, रंजिता दुपारे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे संपूर्ण स्टाफ, आशा वर्कर तसेच ठाणे येथील आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कुटुंब या हिशोबाने जे शासनाने आज नारीसाठी जे आरोग्य शिबिर लावलेले आहे त्या शिबिराच्या माध्यमातून मी आज वाशिम येथे भेट दिली. वाशिमच्या डॉक्टर आपल्या रुपाली शेळगे यांचं आमंत्रण होतं मला आणि मी त्या आली. आज खरोखर इथे आल्यानंतर खूप समाधान वाटलं की शासनाने ह्या चांगल्या योजना राबवायला घेतल्या. त्या योजनांमध्ये ही जी योजना आहे ती खरोखर गरजेची आहे. महिलांसाठी आरोग्याची जी हे ठेवली आहे, आरोग्य तपासणी ठेवली आहे, त्या आरोग्य तपासणीमध्ये खूप चांगल्या आरोग्यांचे ज्या महिलांना बाहेर जर गेला शहरामध्ये तर ते आरोग्य तपासणी करण्याकरता जर ब्लड चेकअप वगैरे काय काय करायचं असेल तर ते करण्याकरता 3-3 हजार रुपये खर्च करावा लागतो. आज ग्रामीण भागातल्या महिलांना कोण घेऊन जात नाही, कोणी त्यांचं नवरे जरी असले तरी पण घेऊन जात नाहीत. पण तरी देखील आज ह्या निमित्ताने त्यांचं फ्रीमध्ये चेकअप झालं आणि त्यांच्या काही तक्रारी असतील त्या त्याच्यातून दिसून येतील. त्यामुळे त्यांना खूप लगेच उपचार देखील होतील. कारण आजकाल आपण बघितलं की कॅन्सरचे प्रमाण खूप वाढले महिलांमध्ये आणि ते कॅन्सरचे प्रमाण वाढल्यामुळे खूप महिला त्यातनं सफर होत जातात आणि ते सफर होताना त्यांना कौटुंबिक पण आधार पाहिजे असतो आणि आर्थिक परिस्थिती नसते. पण मग त्या निमित्ताने शासनाने ही योजना राबवायला घेतलेली, त्याकरता मी शासनाचे देखील आभार मानते. आणि ह्या दवाखान्यामध्ये जे स्टाफ आहेत, तुम्ही सगळे डॉक्टर्स लोक आहेत, तुमचा सगळा स्टाफ आहे, ते सगळे खूप मेहनत घेतात आणि तुमची ही मेहनत नक्कीच चांगली फळाला येईल. कारण परिसरातल्या खूप महिला मी बघितल्या की सगळ्यांचे चेकअप झालं, सगळ्यांना खूप समाधानी वाटलं, सगळ्या महिलांचे चेहरे अगदी समाधानी वाटले की आमचं सगळं इतकं व्यवस्थित झालं. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची मी मनापासून आभार मानते, शासनाचे देखील आभार मानते आणि तुमचे सगळ्यांचे आभार मानते. शासनाने पण चांगल्या योजना राबवल्याबद्दल शासनाचे देखील आभार मानते.